नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही बघताय पाठी पालघर आहे. तर मी पालघरला आलो. पालघरला का? तर पालघरला काळदुर्गासाठी. काळदुर्ग का? तर पालघरचे आपण किल्ले परत पूर्ण कंप्लीट करणार आहे, नंतर दुसरीकडे वळणार आहोत. तर पालघर माझा सोलो ट्रेक असणार आहे, काळदुर्ग माझा सोलो ट्रेक असणार आहे. बघूया ना, पुढे मला बस पकडायची, जाऊया, त्याला लेट झालं ऑलरेडी. तर दोस्तो, आपण आता पालघर आगर म्हणजे पालघर बसस्थानकावरती आहे. त्या पाठी बघू शकता तुम्ही. इथून आपल्याला 8:30ची बस पकडायची आहे, नागझरी म्हणून. ते आपल्याला वाघोबा खिंडात सोडतात. तिथून आपल्याला पुढे आपला ट्रेल सुरू होणार आहे. थोडं इंटरेस्टिंग आहे. मला आधी मी माहिती काढली, मला असं कळलं आहे की प्रत्येक बस आहे त्या खिंडीत थांबते, पण लांब पल्ल्याच्या गाडी नाही थांबत. तर बसमध्ये चढताना फक्त चौकशी करा की ही बस वाघोबा खिंडीत थांबते का. आता 8:30 वाजता आपली बस आहे. मी नाश्ता केला, थोडंसं कांदे पोहे खाल्लेत. पोट थोडं भरल्यासारखं वाटते. पोहे आपले खूप प्रोटीन्स देतात, काप्स देतात. सो एनर्जेटिक झालं मी. मला इलेक्ट्रोल पावडर घ्यायचं होतं, तुमच्याशी बोलता बोलता आठवलं. तर मित्रांनो, आपण आता बसमध्ये बसलो. 5 मिनटं बस लवकर आले. बरं आहे, चांगलं आहे. आपल्याला विचारलं त्यांना वाघोबा खिंडात थांबते का बस, तर थांबते. तर आपला प्रवास सुरू होणार आहे. खऱ्या अर्थाने मला असं वाटतं, हा मी ट्रेक करतो आहे. बस येत नव्हतं तोपर्यंत मी अपडाऊन होतो की करायचं की नाही, करायचं की नाही, एकट्याला करायचं की नाही. आता सुरू झालं आहे. हा माझा खरं तर दुसरा सोलो ट्रेक आहे, पण फर्स्ट सोलो ट्रेक बिरवाडी होता, चढण्याचा. One eternity later. तर हा माझा दुसरा सोलो ट्रेक आहे. पहिला सोलो ट्रेक खऱ्या अर्थाने सोलो नव्हता तो, आणि तो असं टेकडीवरती होता बिरवाडी. ते ऑलमोस्ट कोणी जाऊन येऊ शकते, असं एकदम इझी होता. हा थोडा 1-1.5 तासाचा आहे. बघूया कसं मी करतो. मित्रांनो, आपण आता पहिल्या स्टॉपला पोहोचलो, वाघोबा खिंड. मला थोडीशी भीती वाटते, कारण का मला 2-3 माकडं दिसलं तिथे. तो बघा, एक माकड जातं दिसला तुम्हाला, झूम करून हो, तो माझ्याकडे बघत होता. सो मला तर भीती वाटते की मी मोबाईल ट्रायपॉड वगैरे घेऊन जाईल तर माकडांनी हल्ला केला तर आपण काय करायचं आहे. आपण वाघोबा देवाचं दर्शन घेतलेलं आहे. हे मंदिर आहे, छान आहे. पुढे एक पिंड पण आहे छोटी मोठी. तर ट्रेकला सुरुवात तर होते. जास्त माणसं दिसली नाहीत. 2 गाड्या आहेत, म्हणजे बाईक्स आहेत आणि एक 4 व्हीलर आहे. तो एक छोटासा ग्रुप पुढे गेला असेल तर मी करू शकतो. मला थोडी धाकधूक वाटते, काय होतं. मित्र, मी ट्रेक सुरुवात केली आहे. असं एक सुरू केलं तर एक डोक्यात विचार आला, तर म्हटलं बोलून दाखवूया. बऱ्याचदा मला लोक विचारतात की तू का फिरतोस एवढा, किंवा का ट्रेक वगैरे हे सगळं असं. तर त्यांना बऱ्याचदा मी बरेच उत्तरे दिलेली आहेत. पण ह्याच्या वर जाऊन मला असं म्हणायचं की सध्या मी जे पाहिलं आहे गेल्या, की आपण सगळ्यांनी जे पाहिलं गेल्या 1-1.5 महिन्यात, मग ते प्रथमेश कदम, एक मराठी इन्फ्लुएन्सर, त्याची मृत्यू, त्यानंतर अजितदादा पवार, आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, त्यांची मृत्यू. म्हणजे एक आहे की मृत्यू अठळ आहे. त्याला तुम्हाला वय, तुमचं पद, तुमचं काम काहीच लेणं नाही, आणि ती अचानक आहे, कधी येऊ शकते. तर मग अशा वेळी जीवन जगताना तुम्ही तुमचे स्वप्न, तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण नाही केल्या तर काय फायदा. तुमच्या रेग्युलर सर्कलमध्ये 9 to 5 किंवा गृहिणी असाल तर घरामध्ये, किंवा व्यवसाय करत असाल तर व्यवसायापुरतं जगून काय अर्थ. त्या व्यतिरिक्त तुमच्या काय आवड आहेत. तर माझी ही आवड आहे, ती मी जपतो आहे माझं काम करून. सो मला ते छान वाटतं. तर मित्रांनो, ही काळदुर्गाकडे जाण्याची वाट, बहुतेक सगळं वाट सरळ उभीच आहे. आणि हे असे मध्ये मध्ये हे लावले आहेत, बोर्ड्स लावले आहेत एका संस्थेने. संस्थेचं नाव दिसत नाही मला. हां, सह्याद्री प्रतिष्ठान वसई विरार विभाग आणि ग्रामपंचायत. माझा नंबर वाढला आहे मित्रांनो, सॉरी. तर सह्याद्री प्रतिष्ठान वसई विरार विभाग यांनी हे काम केलं आहे.
अशा बऱ्याचशा संस्था आहेत आपल्या आसपास कार्यरत करत असतात शांतपणे, कोणताही गाजावाजा न करता. सो त्यांना एक शाउटआउट झालंच पाहिजे. एक मिनटं. सो बरेचसे किल्ल्यांवरती असे ते दिशादर्शक किंवा मग रिबिन बांधून ठेवणं, काय गड संवर्धन वगैरे अशी कामं करत असतात. सो अशा संस्था खूप छान काम करतात. सो त्यांना एक शाउटआउट भेटला पाहिजे. सह्याद्री प्रतिष्ठान वसई-विरार विभाग खूप छान काम केलं आहे. धन्यवाद मार्गदर्शनासाठी. मी दमलो आहे, खरं सांगू, एकदम खरं. सोलो ट्रेक, त्यात व्लॉग शूटिंग वगैरे करणं हे सोपं नाही आहे. मी बऱ्याचदा ऐकलं आहे, पण प्रत्यक्षात सोपं नाही आहे मित्रांनो. तर मित्रांनो, काळदुर्गाबद्दल आपण फारसं बोललो नाही. काळदुर्गाबद्दल आपण बोलूया. तर काळदुर्ग ह्या किल्ल्याचा उपयोग मराठा काळात संरक्षणासाठी आणि सर्वायलन्ससाठी करायचा, जे की मी आधीच्या माझ्या ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे अशेरी किल्ल्याबद्दल, की तुम्हाला इतिहास समजून घ्यायचं, भूगोलात शिरा, सरळ साधं गणित आहे. सुरत जवळ आहे भाई, इथून आपल्याला 2 तास सुरत आपण लुटलेली आहे आणि महाराजांनी. आणि मुंबईसुद्धा जवळ आहे, म्हणजे व्यापाराच्या दृष्टीने हे पालघरमध्ये ह्या किल्ल्यांचे खूप जास्त महत्त्व होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता किल्ल्यावरती फार अवशेष राहिलेले नाही आहेत. म्हणजे ऑफकोर्स आपले थोर इंग्रज. तर ब्रिटिशांनी 1818मध्ये मी पुन्हा सांगेल की जेव्हा त्यांनी मराठा साम्राज्य काबीज केलं ना, माझ्या ते खूप काळा वर्ष होतं ते मराठा साम्राज्यासाठी 1818. तेव्हा त्यांनी अख्खच्या अख्खं किल्लेच बेचिराख करायला सुरुवात केली. त्यात याही किल्ल्याचा समावेश होता. तर आणि हा किल्ला फार दुर्लक्षित राहिलेला आहे लोकांच्या नजरेपासून. जर तुम्हाला शांतता हवी असेल तर तुम्ही ह्या किल्ल्यावर येऊ शकतात. पालघरमधल्याच लोकांना सुद्धा माहिती नसेल की काळदुर्ग हा किल्ला आहे असा, जे की त्यांना हायवेला जोडणारा रस्ता किल्ल्याच्या पायथ्याशीच आहे. सो त्यांनासुद्धा माहिती नसेल बऱ्याच लोकांना. जे पालघरचे मित्र वगैरे त्यांना विचारतो त्यांना माहिती आहे का, मला नाही वाटत त्यांना माहिती असेल. सो या थोडी शांतता आहे, चिल आहे, मस्त वाटतं. Try to play but you're never gonna beat me. Look the other way, what I'm doing ain't easy. Bloody hands stained from the people who deceive me. Muddy hands break through the chains, go free me. Looking for change, looking for pain. मित्रांनो, प्रवेशद्वार जस्ट पास करून मी आता ऑलमोस्ट आपली ट्रेकिंग संपलेली आहे. एक पाण्याचं टाकं आहे आणि वरतून थोडा परिसर दिसतो, तो मी तुम्हाला दाखवेल. मला असं पाणी पिण्यासारखं तर पाणी नाही आहे, पण ठीक आहे, त्या काळात त्याचं खूप महत्त्व होतं. सो थोडं एक राग येतो एका गोष्टीचं. 2-3 लोक रील बनवतात तिथे. आता मी त्यांना बोलू शकत नाही काही, म्हणजे मी सुद्धा ते मला बोलतो तू व्लॉग शूट करतेस वगैरे, पण टाळा ह्या गोष्टी यार, टाळा. कशाला हवेत ना. मित्रांनो, ऑलमोस्ट ट्रेक संपला आहे. जसं मी सांगितलेलं की ह्या गडावरती फारसे अवशेष नाहीत. 2 पाण्याच्या टाक्या दिसल्या मला आतापर्यंत. एक येताना दिसली. प्रवेशद्वार म्हणण्यासारखं नाही आहे, कोसळलेलं आहे सगळं. वरतून माथ्यावरून तुम्ही आसपासचा परिसर निहाळू शकता, जो काय असा दिसतोय. मी व्हिडिओ शूट करत होतो त्यामुळे मला बराच वेळ झाला. 1 ते 1.5 तासाचा ट्रेक आहे, त्याच्यावरती हा ट्रेक नाही लागू शकत, तेवढा लागू पण नाही भेट. म्हणजे जे रेग्युलर ट्रेक करतात त्यांना, जे बिगिनर्स वगैरे आहेत त्यांना 2 तास हार्डली, त्याच्यावरती सुद्धा जाऊ नये. छोटासा ट्रेक आहे, लगेच संपतो. आजूबाजूला सगळं आपली सह्याद्री पर्वतरांग दिसते, जी गुजरातच्या बाजूने जाताना हळूहळू विरळ होत जाते. सह्याद्रीची सुरुवात म्हणू शकतो आपण एक प्रकारे, की सह्याद्री पर्वतरांगाची सुरुवातीचं टोक म्हणू शकतो. मला सांगायचं थोडं असं आहे की मी थोडं हर्ट होतो आहे. इथे एक ग्रुप असतं तर त्याला जाऊन मी नाही म्हटलं असतं की तुम्ही रील करू नका किंवा तुम्ही गाणी लावू नका. इथे अजून 3-4 ग्रुप आहेत असे, आणि एक मराठी ग्रुप आहे, म्हणजे ते मराठी गाणी लावतात आणि ते नाचतात वगैरे. आणि आजचं दिनविशेष असं आहे की आज 1 फेब्रुवारी आहे. छत्रपती संभाजी महाराजांना आज अटक झालेली रत्नागिरी संगमेश्वरावरून. आणि आजच्या दिवसात तुम्ही गडावरती येऊन असं काहीतरी करताय, असं मला असं खूप भरून येतं की का करतात लोक. काही लोकांना वाटेल की मी ओव्हर ॲक्ट करतो आहे की एवढं काय वगैरे वगैरे, पण वाटतं आहे, वाईट वाटतं खूप आतून, असं तुटल्यासारखं वाटतं की तुम्ही निदान आजच्या दिवसात तरी हे नाही केलं पाहिजे होतं. म्हणजे काय चाललं आहे, काय बोलू नाही शकत पुढे. आणि एकटा माणूस अख्ख्या मॉबला नाही विरोध करू शकत
मी एकाला नाही बोलू शकतो, दुसऱ्याला नाही, तिसऱ्याला. अख्खा 3 ते 4 ग्रुप भेटले, जास्त नाही आहेत. प्रत्येक ग्रुपमध्ये 5 ते 6 जण आहेत. म्हणजे 20 जणांना मी एकटा समोर जाऊ नाही शकत. मी फार त्यांना म्हणू शकतो, मग त्यात बाचाबाची होऊ शकते. मग मी थोडं इग्नोर केलं, म्हटलं जाऊ दे. मी स्वतः माझा सोलो ट्रेक हा पहिल्यांदा, मी असं कधी बाहेर सोलो ट्रेक केला नाही बघायला गेलं तर. एक छोटा माझा ह्याच्या आधी सोलो ट्रेक झाला आहे, पण तो प्रॉपर सोलो ट्रेक नव्हता. सो लाईक आपण शांतता घ्यावी. पण मी खूप दुःखद फील करतो आहे. पण बघूया, तुमच्या कमेंट्स येतील कदाचित की तू बोललं पाहिजे होतंस वगैरे, तू आवाज उठवला पाहिजे होता वगैरे. पण परिस्थितीनुसार वागलं पाहिजे असं मला वाटतं. या जंगलात 7-8 जणांच्या घराड्यात मी एकटा आहे. सो मी तो विचार केला की ठीक आहे, आपण आता शांत राहणं गरजेचं आहे. काही ठिकाणी माघार घेणं गरजेचे असते. सो मी घेतलं आहे माघार. पण ह्या नोटवरती मी व्हिडिओ बंद करेल मला असं वाटलं नव्हतं. पण मला असं खतखतून येतं आहे आतमध्ये की ही अशी काय फालतूगिरी चालू आहे. नाही तर मी कोपरा घेतला आहे आणि आता मी जेवतो आहे. चला बाय.